इंदापुरामध्ये आलेले आहे, काय प्रतिक्रिया असणार? अतिशय आनंदाच्या अंतकरणाने आणि भक्तिभावनेनं आम्ही सर्व इंदापूर तालुक्यातल्या सर्व नागरिकांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, विविध संस्थांच्या वतीने आम्ही आज इंदापूर नगरीमध्ये जी मालोजीराजेंची गडी आहे या ऐतिहासिक शहरामध्ये आम्ही जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं पालखीचं स्वागत करतो. दरवर्षीच हा आध्यात्मिक सोहळा असतो आणि चांगल्या प्रकारची व्यवस्था करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करत असतो आणि त्यातून जर काही त्रुटी राहिल्या तर त्या पुढच्या वर्षीच्या पालखीच्या वेळेस कशा सुधारणा करता येईल आपल्याला अशा प्रकारचा प्रयत्न होतो. पण एक अतिशय आनंद वाटतो आणि या सगळ्या परिसरामध्ये, कारण आम्हाला पंढरपूर जवळ आहे, विठुरायाची नगरी अगदी आमच्या काही किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि इंदापूर तालुक्याचं वैशिष्ट्य आहे की सगळ्यात जास्त पालखीचा प्रवास जवळजवळ 70-72 किलोमीटरचा पालखीचा प्रवास हा इंदापूर तालुक्यातून जातो. कधी 4 मुक्काम असतात, कधी 5 मुक्काम असतात आणि त्यामुळं खूप चांगली सेवा लाखो वारकऱ्यांची करण्याची संधी आम्हा इंदापूर तालुक्याच्या लोकांना मिळते, याचा खूप आनंद आहे आणि आम्ही सर्वजण अतिशय आनंदानं ह्या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी होत असतो. ह्यात कुठला राग नाही, द्वेष नाही, कुठलं राजकारण नाही आणि अतिशय भक्तिभावनेनं एक वारकरी म्हणून, एक वारकरी संप्रदायातला एक चाहता म्हणून आम्ही सर्वजण ह्याच्यामध्ये सहभागी होत असतो. भाऊ, आज खऱ्या अर्थाने अनेक दिवसापासून पाऊस थांबलेला होता, मात्र इंदापूरमध्ये पालखी आल्यानंतर पावसाने आगमन केलेलं आहे. एखाद्या गोष्टीची मनापासून भक्तिभावनेनं जर आपण सेवा केली तर निश्चितच परमेश्वर आणि निसर्गसुद्धा हा आपल्याला मदत करत असतो आणि म्हणून आज पावसाचं आगमन झालं त्याबद्दल खरंच एक वेगळा आनंद प्राप्त होतोय. कारण इंदापूर तालुका आणि विशेषतः महाराष्ट्र हा शेतीप्रधान राज्य आहे आणि आपलं उत्पन्नाचं साधनच हे शेती आहे आणि शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये ह्या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा असतो. त्यामुळं विठुरायाच्या चरणी आमची एवढीच प्रार्थना आहे की ह्या अल निनोचं जे संकट वाटतंय ते संकट दूर फक्त एकच परमेश्वर करू शकतो, तो म्हणजे विठुरायाचा आशीर्वाद. आणि म्हणून विठ्ठलाच्या चरणी साकडं घालून या महाराष्ट्रामध्ये आणि ह्या देशामध्ये चांगल्या प्रकारचं पर्जन्यमान व्हावं आणि हे दुष्काळाचं सावट निघून जावं आणि येणारी पुढची 12ही महिने हे सुखाचे आनंदाचे जावो, अशा प्रकारची अपेक्षा आणि भावना आम्ही व्यक्त करतो. अनेक ठिकाणी पेरण्या केलेल्या होत्या, मात्र त्या पेरण्या दुबार पेरण्या करावयाचं संकट जे आहे ते आता शेतकऱ्यांवरती आलेलं आहे. सरकारने काय भूमिका घेतली पाहिजे? नाही, अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि खरं म्हणजे आता हा विषय वेगळा आहे, परंतु आम्ही पण प्रशासनामध्ये बरेच वर्ष काम केलं. खरं म्हणजे दुबारा पेरणीचं संकट आता शेतकऱ्यावरती आलेलं आहे आणि यापूर्वीच्या काळामध्ये सुद्धा असे काही निर्णय दुबार पेरणीच्या बाबतीतले झाले होते. त्यांना मोफत बियाणं देणं, त्यांना मोफत खत देणं आणि पुन्हा त्यांना नव्यानं खरीपाचं पीक कर्ज उपलब्ध करून देणं. तर ह्या गोष्टी सरकारने ताबडतोबीने कराव्यात, कारण महाराष्ट्रातला 70% शेतकरी हा खरीपावरती अवलंबून आहे आणि 30 ते 35% शेतकरी हा रब्बी हंगामावरती अवलंबून आहे. मग खरीप हंगामात जर गेला तर ह्या 70% गोरगरीब शेतकऱ्यांनी वर्षभर कसं काढायचं, त्याचा प्रपंच आहे, त्याची मुलं आहेत, त्याचं शिक्षण आहे, घर खर्च आहे. तर मला असं वाटतं सरकारने ह्याच्याकडे लक्ष द्यावं आणि आमची तर हीच मागणी अशी आहे की दुबार पेरणीसाठी मोफत बियाणं, मोफत खत आणि त्याला लागणारा पतपुरवठा हा सरकारने ताबडतोब उपलब्ध करून द्यावा. सातत्याने कृषी मंत्री म्हणतात की 30 जुलैपूर्वीच कर्जमाफी होईल, मात्र अनेक वेळा तारखा बदलल्या जातात. काय या संदर्भात असं? नाही, आता कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. त्याचे काही GR आता आलेले आहेत, ते GRचं आम्ही वाचन करतोय. पण मला असं वाटतं की कर्जमाफी ही सरकारने पण मोकळ्या हाताने करण्याची आवश्यकता आहे आणि सरसकट कर्जमाफी व्हावी. त्या GRमधल्या अजून काही अशा एक जाचकाठी आहेत की त्या जाचकाठीमुळंच ह्या कर्जमाफीच्या तारखा लांबत चाललेल्या आहेत. म्हणजे अगोदर 5 जून झालं, नंतर 15 जून झालं, परत 30 जून झालं, परत 5 जुलै झालं, परत 15 जुलै झालं, आता 30 जुलै आहे. तर मला असं वाटतं की ही तारीख जी लांबती ना, ही जाचकाठीमुळं लांबती. त्यामुळे आमची सरकारला मागणी अशी आहे की ह्या सगळ्या जाचकाठी एकदा काढून टाका. दरवेळेस कॅबिनेटमध्ये एका दुसरी आट काढण्यापेक्षा
आपल्याला 2 लाखापर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची ना, त्याची सरसकट देऊन टाका आणि त्याला लगेच नव्यानं त्याचं कमपत्रक तयार करा आणि त्याला लगेच नव्यानं कर्ज उपलब्ध करून, कारण नुसतं कर्जमाफी झालं म्हणून तर शेतकऱ्याचा प्रश्न संपला असं नाहीये. एक प्रश्न संपेल त्याचा कर्जाचा, पण दुसरा प्रश्न उभा राहणारे, दुबार पेरणीचा उभा राहणारे, बियाणाचा उभा राहणारे, नव्यानं लागणाऱ्या पीक कर्जाचा उभे राहणार. कर्ज शेतकऱ्याला दर हंगामालाच काढावं लागतंय आणि दर हंगामामधलाच हा प्रॉब्लेम आहे. तर मला वाटतं सरसकट कर्जमाफी व्हावी, ह्यातल्या जाचकाठी काढून टाकाव्यात आणि जे काही 37-38 हजार कोटी रुपये जे 56 लाख शेतकऱ्यांना जे काही मिळणार आहेत ते मला असं वाटतं सहजपणानं त्याच्या खात्यामध्ये, कर्जाच्या खात्यामध्ये जमा व्हावेत, अशी या निमित्तानं आमची मागणी आहे. भाऊ, गेल्या 2 दिवसापूर्वी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर चर्चा सुरू झाली की शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेमध्ये सभा घेऊन जयंत पाटील हे अर्थमंत्री होते. तसं काय आहे का? नाही, याची कुठल्याही प्रकारची कल्पना नाही, परंतु याचा खुलासा खुद्द जयंत पाटील साहेबांनीच केलेला आहे की ती त्यांच्या कामासाठी गेले होते, त्यांच्या मतदारसंघातले काही प्रश्न होते असं त्यांनी त्याचा खुलासा केलेला आहे. पण मला तशा कुठल्याही प्रकारची चर्चा आमच्यापर्यंत आलेली नाही, कारण आम्ही पण त्या कोर कमिटीमध्ये आहोत. तशी कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही आणि आज तागायतपर्यंत कुठल्या प्रकारचा निरोप आम्हाला मिळाला नाही. भाऊ, आता सध्या तालुक्यातले आपले पालखी महामार्गाचे काम अजून पूर्ण झालेलं नाही, अजून अर्धवटच आहे. नितीन गडकरी साहेबांनी पाहणी केली, त्यावेळेस तुम्ही पण होता, मात्र पाहणी करूनही पालखी महामार्ग पूर्ण झालेला नाही. वाऱ्याच्या अगोदर पालखी महामार्ग पूर्ण होईल असं आश्वासन दिलं होतं गडकरी साहेबांनी. हे केदार कुठेतरी प्रशासनाला म्हणजे जुमानत नाहीत का? नाही, मी सातत्यानं ह्या निकृष्ट दर्जाचं काम जे पालखी महामार्गाचं झालेलं आहे आणि विशेष करून ते आपल्याच पट्ट्यामध्ये झालेलं आहे आणि हे काम इतकं निकृष्ट झालेलं आहे की दुर्दैवाने त्यातला एक कॉन्ट्रॅक्टर तर मयत झाला आणि आता अवस्था अशी आहे. मी स्वतः गडकरी साहेबांना दिल्लीला जाऊन पत्र दिलं होतं की तुम्ही याची पाहणी करा. माझ्या विनंतीवरती गडकरी साहेब आले, त्यांनी ह्या महामार्गाची पाहणी केली. अत्यंत संतप्त झाले होते ते सगळं काम बघितल्यानंतर. त्याच्यानंतर त्यांनी एक 8 दिवसामध्ये त्यांनी दिल्लीला मीटिंग घेतली आणि इथले सगळे जे अधिकारी आहेत, आवटे साहेब असतील, ते संजय कदम असतील आणि इथले जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत जे काम करतायत ते, आणि प्लस त्यांनी ते शेळके म्हणून जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी पाटस ते बारामतीचं काम केलं होतं. आम्ही अशी मागणी केली की ह्याची काय तुम्हाला चौकशी करायची ते करा, जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कडक कारवाई करा. कारण आज ही अवस्था जर बघितली आपण, काल सुद्धा विश्वस्त, आजही सकाळी तुकाराम महाराज पालखीचे विश्वस्त सुद्धा खूप अस्वस्थ झालेले आहेत. ते म्हणले आम्हाला चालता येत नाही, मातीत खडी मिसळलेली आहे, आम्हाला बरेच जण बिगर चपलाचं चालतात, बैल रथ ओढतात त्याला रथ ओढता येत नाही आणि इतका मोठा जनसमुदाय जो अत्यंत भावनिक सगळा घरदार संसार प्रपंच सोडून आज 200-200 किलोमीटर चालतो. पण दुर्दैवानं आमच्या भागात त्याला तो रस्ता चांगला नसल्यामुळं त्याची खूप गैरसोय झाली. खरं म्हणजे एक जबाबदार नागरिक म्हणून मी सगळ्या आमच्या वारकरी बांधवांचं मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यांना खरं म्हणजे हे ठेकेदारच्या चुकीमुळं त्याची किंमत गोरगरीब वारकऱ्यांना भोगायची पाळी येते. आणि मी परवासुद्धा गडकरी साहेबांना भेटलो दिल्लीला जाऊन. आता त्यांनी काही पॅचवर्क करायला सांगितलेलं आहे आणि काही नवीन कामं इथून पुढे जी करायची आहेत आत्ता ती कामं शेळके कॉन्ट्रॅक्टरनी करावेत असं काहीतरी त्यांच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. आणि मला असं वाटतं की येत्या 4 ते 6 महिन्यामध्ये का होईना हे जर नाही झालं तर मला असं वाटतं हा पालखी मार्ग महामार्ग नसून हा त्रासदायक मार्ग झाला आहे आणि ह्यातनं काही अपघात घडतायत. दुर्दैवानं काही लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्या रस्त्याने जाणंच मुळात आता म्हणजे जीवाशी खेळण्यासारखं झालेलं आहे. तर ह्याच्याबद्दल आम्ही पण खूप नाराज आहोत, कारण ही चांगलं काम झालेलं नाही. जर सगळ्याच रस्त्याचं इस्टिमेट सारखं असेल, सगळ्याच रस्त्याचा DSR सारखा असेल, मग आपल्या इथलं काम चांगलं का होऊ शकत नाही? कोण कॉन्ट्रॅक्टर आहे हा? आणि म्हणून ह्याच्यावर सुद्धा कारवाई तर झालीच पाहिजे. पण त्याहीपेक्षा हे जे काही निकृष्ट दर्जाचं जे काम झालेलं आहे तर ह्याच्या बाबतीत सुद्धा ठीक आहे, ते डिपार्टमेंट त्यांच्या पद्धतीने बघतील. पण आज एकतर सगळी झाडं तोडली, त्यामुळं रखरखत्या उन्हामध्ये आज त्या वारकऱ्यांना 70 किलोमीटर चालत जावं लागते सांगतो.
कुठं विसावा घ्यायचं म्हणलं तर त्याला एक झाड सुद्धा नाही सांगतो. किमान पूर्वीच्या काळामध्ये चिंचेची झाडं तरी होती, जुन्या काळातली सांगतो. हा अगदी व्हायच्या अगोदर. आता वारकरीच असं म्हणतात की ते आमचा पहिलाच रस्ता बरा होता, निदान आम्हाला त्रास तरी होत नव्हता. हा नाहीतर कुठं आम्हाला मोठ्या 2-2 4-4 कोटीच्या गाड्या घेऊन जायचं ह्या रस्त्याने, आम्हाला तर पायीच चालायचंय. मग पायी चालायला जर तुम्ही जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग असं नाव देता तुम्ही त्या महामार्गाला, आणि काम मात्र निकृष्ट दर्जाचं करता, याच्याबद्दलची तीव्र नाराजी ह्या सगळ्या वर्गामध्ये मी सुद्धा त्यांच्या बरोबर आहोत. आणि कुठल्याही परिस्थितीत हा रस्ता चांगल्या क्वालिटीचा होऊन त्याला अतिरिक्त लागणारा निधी जो कोणी नवीन काम करेल त्याला द्या, आणि ज्यांनी चुकीचं काम केलेलं त्याच्यावर कारवाई करा. भाऊ, केंद्रामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार हा होण्याची दाट शक्यता आहे, आणि त्याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या अधिवेशनात महिला आरक्षणाचं बिल आणि डिलिमिटेशनचं बिल हे दोन्ही बिलं सादर होणार आहेत असं अंतर्गत सूत्रांकडून कळतंय. तर त्याला आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा केंद्रात पाठिंबा देणार आहे असं समजतंय. तर मग ते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची आणि डिलिमिटेशन बिलला पाठिंबा देण्याचे कुठेतरी धागे जुळतायत का? नाही, आमच्या खासदार आणि आमच्या पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रियाताई यांनी 2 दिवसापूर्वीच आपल्या प्रेसमध्ये एक स्टेटमेंट दिलेलं आहे की आता या क्षणापर्यंत तरी डिलिमिटेशनचं कुठलंही बिल सभागृहात मांडण्याचा प्रस्ताव आलेला नाही. कदाचित 20 तारखेनंतर दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू होते पार्लमेंटचं, आणि आमच्या खासदार सुप्रियाताईंनी हे सांगितलं की सुधारित बिल त्यांना सुधारित बिल आणावं लागेल आता डिलिमिटेशनचं. मग सुधारित बिल आणणार आहेत का नाही आणणार हे अजून काही ठरलेलं नाही, आणि ते बहुतेक त्यांच्या बिझनेस ॲडवायझरी कमिटी असते पार्लमेंटची एक, आणि ते संसदीय कार्यमंत्री असतात, त्याच्या संदर्भातला प्रस्ताव मंत्रिमंडळाची मान्यता झाली तर ते ठेवतात. तर तसं जर बिल आलं समजा तर त्याच्यावर आमचा पक्ष, आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते अभ्यास करतील, आणि त्यानंतर त्याच्याबद्दलची भूमिका जाहीर होईल. पण अजून बिलच आलं नाही तर त्याबद्दल आज बोलण्यात काय अर्थ नाही. दोन्ही पवार फॅमिली एकत्र येऊन एकत्र येतील आणि ते ह्याला पाठिंबा येतील अशा आता जस्ट नुकत्याच बातम्या येतात, त्यात किती सत्यता म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येईल का, विलीनीकरण परत होईल का? नाही, आता काय की विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये शेवटी आम्ही काही विलिनीकरणाच्या संदर्भातला अंतिम निर्णय कोण घेतं, कुठल्याही पक्षाचा असू द्या, तो पक्षाचा जो अध्यक्ष असतो तो त्यांचा अधिकार असतो. पण स्वर्गीय अजितदादा ज्यावेळेस होते आणि त्या ज्या काही 9 बैठका झाल्या त्यातल्या 4 बैठकीला मी उपस्थित होतो, आणि शेवटची बैठक जी झाली बारामतीला आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण त्यावेळेस अजितदादाची प्रामाणिक इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र यावं आणि आपण एकत्र एका दिलाने आपण काम करू आणि चांगल्या पद्धतीने लोकांना आपण सेवा देण्याचा प्रयत्न करू, असं दादांची इच्छा होती. दुर्दैवानं दादांचं अपघाती निधन झालं, आणि नंतर मग त्या महिन्याभरात 2 महिन्यामध्ये वेगवेगळ्या चर्चा पुढे यायला लागल्या, वेगवेगळे स्टेटमेंट्स पुढे यायला लागले. त्यामुळे मग आमच्या पक्षाच्या सगळ्या कोर कमिटीमध्ये आम्ही बसलो, एकत्र चर्चा झाली, आणि त्यामुळं मग विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये दादा काय म्हणले होते एवढीच भूमिका आम्ही मांडली. पण त्यानंतर पुढं ती चर्चा थांबली तिथं. ह्या क्षणापर्यंत काही अशी कुठली चर्चा आमच्यापर्यंत आलेली नाही. आता पुढं काय होणार आहे, आता ह्या बातम्या मीडियामध्ये येत आहेत, परंतु आमच्या स्तरावर तर या संदर्भातली कुठलीही चर्चाच्या संदर्भात विषय झालेला नाही. नाही, आता गडकरी साहेब मला असं म्हणाले की त्यांनी आता एक नवीन मशीन आणलेलं आहे, आणि ते मशीन रोडवर जर फिरवलं तर त्या मशीनमध्ये सगळे इंडेक्सच येतात. म्हणजे त्याच्यामध्ये खडी किती मिसळली, त्याच्यामध्ये स्टील किती मिसळलंय, त्याच्यामध्ये सिमेंट किती मिसळलंय, ह्याचं सगळं ॲनालिसिस त्या मशीनमध्ये डायरेक्ट येतं. त्यामुळं क्वालिटी कंट्रोलचा ऑफिसर पाठवा आणि चौकशी करा हा काळ राहिला नाही. आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, आणि मला असं वाटतं गडकरी साहेबांनी ह्या संपूर्ण पालखी महामार्गाचं त्या मशीन मार्फत क्वालिटी सर्वे करायचं ठरवलेलं आहे, आणि त्याप्रमाणे मग ते जो काही पुरावाच आहे ते काही कोणाचा रिपोर्ट घ्यायची पण आवश्यकता नाही. तर मला असं वाटतं ते आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही करा ते. आमचा कोणाचा काही व्यक्तिगत कोणाबद्दल काही राग नाही. आमचं एकच म्हणणं असं आहे की वर्षानुवर्ष पालखी ह्या मार्गावर जाणार आहे,
आणि आम्ही पण जमिनी ह्या पालखी महामार्गासाठी दिलेत ना. सगळ्यात जास्त पालखी महामार्गाचं लँड ॲक्विजिशन हे इंदापूर तालुक्यात झालेलं आहे, सगळ्यात जास्त. मग आम्ही आमची राहती घरं दिली, बागायत क्षेत्र दिलं, आम्ही एक राष्ट्रीय कर्तव्य समजूनच दिलं, एक धार्मिक कर्तव्य समजूनच दिलं. आज तुम्ही बघा, सनसरपासून सराटीपर्यंत सगळा बागायत भागातून पालखी महामार्ग केलेला आहे, कोणीही विरोध केला नाही. एक चांगलं काम होतंय, आध्यात्मिक पगडा आपल्यावर आहे. मग आता जर आम्ही जमिनी दिल्या आणि तुम्ही जर निकृष्ट दर्जाचं काम करत असाल आणि आमचीच पुढची पिढी जर अपघातामध्ये मृत्युमुखी पडणार असेल तर आम्ही हे का सहन करावं? आम्ही नाही सहन करणार आहे. भविष्य काळात ह्या योजनेचा काय दुरुपयोग म्हणजे होईल का सर? म्हणजे टिकल का ते फुल टिकल? नाही, आता ती त्या ह्याच्याप्रमाणे टेक्निकल सर्वे त्याचा होऊ द्या आणि शेवटी त्याचं ऑडिट तर करावीच लागणार आहे. एवढे मोठे फ्लायओव्हर्स आपण केलेले आहेत, तिथनं हजारो टनाची वाहतूक जाणार आहे आणि हे रस्ते काय 2 आणि 5 वर्षाकरता नाहीत, हे रस्ते 50-50 वर्ष टिकणार आहेत पुढं. मग ह्याचा जर आजच जर काम चांगलं नसेल तर उद्या भविष्यात ह्यातनं जर काय अपघात झाले तर किती लोकांचा बळी घेणार आहे आपण? आणि म्हणून आमच्या सर्व इंदापूर तालुक्यातल्या लोकांच्या भावना तीव्र आहेत की हे काम दर्जेदार झालं पाहिजे आणि नॅशनल हायवे अथॉरिटी आणि त्याचे जे अधिकारी आहेत त्यांची पण जबाबदारी आहे की चांगल्या प्रतीची का झाली नाहीत, त्यांना पण जाब विचारला पाहिजे ना. तुम्ही ह्यांची पेमेंट्स कसे काढता, हे जे रिपोर्ट्स कोण देतं? वास्तविक पाहता हे चुकीचं आहे. जर सराटीपासून पुढं पंढरपूरपर्यंत रस्ता चांगला होतो, वेळापूरपासून अगदी फलटण लोणंदपर्यंत रस्ता चांगला होतो, बारामती काटेजेवाडीपासून जर पाटस रोडपर्यंत काम चांगलं होऊ शकतं, ह्या रस्त्याला काय प्रॉब्लेम आहे? हे कोण ठेकेदार आहेत? हे का चांगलं काम करत नाहीत? त्यांची जबाबदारी आहे का नाही? काय जरी बसलं तरी बैलगाडीत बसल्यासारखं वाटतं या रस्त्याला. आता जे स्वतः गडकरी साहेबांनीच त्या दिवशी बघितलं ना स्वतः, आणि गडकरी साहेबांनी त्या दिवशी कबूल केलं की माझ्या सगळ्या कामामधलं निकृष्ट दर्जाचं काम जर कोणतं असेल तर हे आहे. म्हणलं साहेब आता ते जाऊ द्या, आमचा रस्ता चांगला करून द्या.